हॅलो, चला तर आज ना माझ्या बाळाच्या आवडीच्या खमंग आणि खुसखुशीत होणाऱ्या अशा पालकच्या पुऱ्या बनवूया. बघा तो किती आवडीने खात आहे. तुमच्या बाळालाही जर आवडत असतील तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा. चला तर बनवूया पालकच्या पुऱ्या. तर त्यासाठी सर्वप्रथम मी पालकची भाजी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती सर्व घालायची आहे आणि त्यामध्ये एक हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा आणि 2-3 लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. नंतर एका कुकरमध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चम्मच जिरा, 1 चम्मच ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे. तसेच कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये पालकची जी पेस्ट केली होती ती त्यामध्ये व्यवस्थित घालायची आहे आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला थोडं तेल लावून तो चांगला मळून घ्यायचा आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी तो तसाच ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्या जास्त जाडही नको आणि जास्त पतल्याही नको, अशा मीडियम आकाराच्या त्या करायच्या आहेत. नंतर गॅसवर तेल तापवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक एक करून सर्व पुऱ्या घालायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि रेडी झाल्या आपल्या अशा ह्या पालकच्या पुऱ्या. तर या सर्वजण खायला. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब